आज दिनांक 25 डिसेंबर 2025. जगभरात सगळेजण ख्रिसमस हा सण आपापल्या पद्धतीनं साजरा करत आहेत आणि आपापली सुट्टी आपापल्या पद्धतीनं व्यतीत करत आहेत. आणि अशा वेळेस आमच्या साखरा गावातील पालक श्रमदान करून आणि शाळेत मेहनत करून शाळेचा विकास करत आहेत. बघा, हे आमच्या शाळेचं नाविन्यता आहे पहा. म्हणजे आमचे पालक आता पेटून उठलेले आहेत आणि ते आता एका विशिष्ट ध्येयाच्या मार्गाने वाटचाल करीत आहेत. त्यांच्यामध्ये थकण्याचं काहीच वाव नाही. आणि असे पहा, आमचे पालक आज जवळपास 15वा दिवस आहे. कंटिन्यू परिश्रम करत आहेत, कंटिन्यू काम करत आहेत आणि कुठल्याच प्रकारच्या कामामध्ये खंड नाही. अविरतपणे काम करत आहेत. रोजच्या रोज टार्गेट कंप्लीट करत आहेत. आज आपल्याला हे काम करायचं आहे, उद्या आपल्याला ते काम करायचं आहे. असं हे पहा, हे रोजच्या रोज हे टार्गेट फिक्स झालेलं आहे. आता हे आमचे पालक कसं आहे, आता आमच्या शाळेमध्ये आज भट्टा आलेला आहे स्वयंपाक बनवण्यासाठी. गॅसचा हंडा पण आम्ही घेतलेला आहे आणि आता धूरमुक्त किचन याकडे आमची वाटचाल चालू आहे. आणि आमच्या पालकांचा आता असा निर्णय झालेला आहे की या ठिकाणी आता स्टँड बनवायचे, म्हणजे गाडी ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करायची. असे आमच्या पालकांचं प्लॅनिंग झाल्यामुळे ते लाकडं जे आहेत, पहिलं जे आमच्या शाळेवरचा स्वयंपाक चुलीवर व्हायचा, आता ते बंद झालेलं आहे. आता आमच्या शाळेतला स्वयंपाक गॅसवर बनतो. त्यामुळे आता हे जे आपले पहिलेचे लाकडं जास्त बोलवले आहेत ते एका साईडला ठेवण्यात येत आहे, किचनच्या साईडला. पहा, आता तुम्ही इथं पाहू शकता, ह्या साईडला सगळे लाकडं ठेवण्यात येत आहेत आणि जिथून लाकडं उचलली जात आहेत त्या ठिकाणी आपल्याला आता एक चांगला आणि व्यवस्थित असं स्टँड बनवायचं आहे. म्हणजे आजपर्यंत आपण स्टँड म्हटल्यानंतर एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या विद्यालयांमध्ये स्टँड पाहायला भेटत होते, पण आज आमच्या पालकांचा असा निर्णय आहे की आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा स्टँड बनवायचं. आणि पालकांनी निर्णय घेतल्यानंतर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. बघ, आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आमच्या सोबत त्यांचे पाल्य आलेले आहेत आणि त्यांच्या परीने ते वडिलांकडे पाहून ते स्वतः पण आपापल्या परीने मदत करत आहेत. हे आमचं वॉटर हार्वेस्टिंगचं काम चालू आहे. पहा, आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे काम. सगळं पाईपलाईन झालेली आहे आणि सर्व पाईपलाईन झाल्यानंतर आमच्या पालकांना असा प्रश्न पडला की जर पावसाळ्यात पाऊस जास्त आला आणि या पाईपमध्ये पाणी जास्त आलं तर खाली पडू नये, म्हणून त्यासाठी एंगलचं त्याला म्हणजे कवर दिलं जात आहे, खालून प्रोटेक्शन दिलं जात आहे एंगलनं, म्हणजे जेणेकरून पाईपला किती जरी पाऊस पडला तरी पाईपवर लोड येणार नाही. यासाठी आमचे पालक अतिशय तत्पर आणि अतिशय म्हणजे भविष्याचा विचार करणारे आमचे पालक आहेत. आणि हे आमचे स्वामी मेस्त्री आणि त्यांच्यासोबत आमचे पालक. हे पहा, आमचे हे विठ्ठलराव आणि हे आमचे भांडवले पालक. हे पहा, हाय करत आहेत आपल्याला आमचे मिस्त्री. बघा, काम कसं आहे, नीटनेटकेपणा आहे कामामध्ये व्यवस्थितता आहे. रोज एक काम हातात घेतलं जात आहे आणि रोजच्या रोज ते संपवलं जात आहे. हे अशा पद्धतीनं आमच्या शाळेचं काम चालू आहे. म्हणजे आम्हाला कसं आहे, आता आम्ही कामात एवढे बिझी आहोत की आम्हाला कोणाबद्दलही काही बोलण्यासाठी टाईम नाही आहे. आता म्हणजे फक्त विकास आणि डेव्हलपमेंट हे आमचं टार्गेट असल्यामुळे आम्हाला इतर गोष्टीसाठी काहीही वेळ नाही. हे पहा, आमचे पालक. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की अतिशय वयस्कर व्यक्तीसुद्धा आमच्या शाळेत येत आहेत आणि स्वतःहून काम करत आहेत. कारण आमच्या शाळेतलं वातावरण पाहून इतरांना पण अशी प्रेरणा ऑटोमॅटिक मिळत आहे आणि ते स्वतःहून शाळेत येत आहेत आणि स्वतःहून शाळेला मदत करत आहेत. आणि हे जे काम आहे ते अविरतपणे आणि अखंडपणे चालत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड नाही. आता हे आमचे पालक गेटला कलर देण्यासाठी, म्हणजे शाळेच्या समोर आपण विद्यार्थ्यांना जाण्यासाठी जे काही हँडल्स असतात त्या हँडल्सला कलर देण्यासाठी हे आमचे पालक ब्रश पाहत आहेत. आणि इकडे वॉटर हार्वेस्टिंगसाठी अतिशय व्यवस्थित असे वारंवार चर्चा करून असे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी पालक वारंवार विचार करून निर्णय घेत आहेत. बघा, आता ही आमची पाईपलाईन पूर्णपणे यशस्वी झाली. मागे 2 दिवस अगोदर आपण पाहिलं होतं की हे पाईप
आपण उभीवरून आणलं होतं. आणल्यानंतर त्याची व्यवस्थित कटाई करण्यात आली, टीनला व्यवस्थित बसवण्यात आले आणि अशा पद्धतीने त्याची टेस्टिंग पण काल घेण्यात आली. आणि हे पहा, हे आता काम पूर्ण झालेलं आहे. हे पहा, असं आहे आपलं काम. बघा, किती काही झालं तरी हे फारच गाव छान. आपलंय. आता तुम्ही ओके. सुधराल आणि गावच्या भल्यासाठी काम कराल हीच अपेक्षा. येते. हे असं काम जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे घडत आहे. पहा, हे किती वयस्कर व्यक्ती आहेत. ते स्वतःहून शाळेच्या परिसरात आलेले आहेत आणि आमच्या शाळेमध्ये काही बॉर्डरचे झाडं आहेत. ते झाड अतिशय किती तळमळीने आणि किती व्यवस्थित असे कट करत आहेत. पहा, आता हे सगळं काही आज रोजी घडत आहे, सुट्टीच्या दिवशी. सगळे पालक शाळेत आहेत, विद्यार्थी शाळेत आहेत, शिक्षक शाळेत आहेत. एक चिमुकले आमच्या शाळेत आले आणि ते शिवरायांबद्दल माहिती सांगत आहे. पहा, गजाश्वपती प्रजापती शिवलक्ष्मी श्रीपती अष्टावधान जागृत अष्टापदान वेष्टित नयन निखाल मंडित शातलात शातल बालंगत राजनीती धुरंदल पोलपता पुलंदल क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीशल श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय. हे चिमुकली किती लहान आहे पहा, पण किती व्यवस्थित असे शिवरायांबद्दल माहिती सांगितली. बघा, आमचे सगळे शिक्षक, मुख्याध्यापक सर्व कामात बिझी आहेत. आमचे पालक आपापल्या कामात बिझी आहेत. सगळीकडे कलरिंग चालू आहे, सगळीकडे पेंटिंग चालू आहे आणि शाळेचं सजावट चालू आहे. एक प्रकारचं आमच्या शाळेत लग्नकार्यच आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. बघा, आता हे आमचे विद्यार्थी BTS NMMS सगळं तयारी करत आहेत. ओके, धन्यवाद.